काय रे, बळेस ना? हात दुखतोय का रे फार? नाही आई, हात दुखत नाहीये, पण मनाचं दुखणं जात नाहीये. जोपर्यंत मी स्वानंदीला सगळं खरं सांगून टाकणार नाही ना, मला चैन नाही पडणार आई. मी तिला उदयकडे बोलावलंय. अरे देवा, हा मुलगा काहीतरी घोळ घालणार. आता मलाच काहीतरी करायला लागेल. आई काय झालं? काय विचार करतेस? सांगून टाकू ना मी सगळं स्वानंदीला? सांगून टाक बाबा, म्हणजे तुझ्या आणि माझ्या दोघांच्या मनावरचं ओझं उतरेल. तुला होणारा त्रास बघवत नाही रे मला. ठीक आहे आई, झोपतो मी आता, तूही आराम कर. हो, बघ आणि मी काय सांगायला आलो होते आणि काय बोलत बसले. गुरुजींनी लग्नाची तारीख सांगितली तुझ्या, 13 डिसेंबर. वाव, 13 डिसेंबर. अजून मध्ये बरेच दिवस आहेत. पण गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत नवरदेव. पण तयारी करायला हातात दिवस नकोत का? आणि लग्नाच्या आधीचीच तयारी खूप असते. उद्या जाणार होता मी देशपांड्यांच्या घरी तारीख सांगायला. बर आई, मग एक काम कर ना, येताना तू स्वानंदीला घेऊन ये ना इकडे. आणशील ना प्लीज? आणते, घेऊन येते तिला. म्हणजे सकाळ होण्याची वाट बघायची ना, की आत्ता जाऊ.